हालेलुया. आपण वचनासाठी प्रार्थना करू. हालेलुया. धन्यवाद पिता परमेश्वराच्या. हो पिता खरोखराच्या. आज प्रभू खरोखर बाबा तुझे सामर्थ्य लगावले. खरोखर आज प्रभू येथे मला उभं करत आहेस राजा. खरोखर बाबा माझ्या मुखाचा उपयोग करून घे राजा. बाबा इथे बसणारा प्रत्येक मनुष्य राजा तुझ्या हातामध्ये, ही मंडळी तुझ्या हातामध्ये परमेश्वर राजा. हो राजा खरोखर बाबा त्यांच्या मनाचा जीवाचा ताबा घे राजा. आणि तुझं वचन बाबा त्यांना समजावून बाबा तू दया आणि कृपा आणि करुणा कर आणि आशीर्वाद कर पिता. येणारा काळ सगळं पिता तुझ्या हातामध्ये. येशूच्या नावात प्रार्थना करत आहे पिता. ऐकून हालेलुया. 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 आपण इफिसकरास पत्र घालू. इफी 2:3. भेटला? 2:3. त्या लोकात आपण सर्व आपल्या दैहिक वासनात अनुसरपणे मागे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो व निसर्गात इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. हालेलुया. 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 आज वचन काय सांगत आहे का त्या लोकात आम्ही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो. हालेलुया. हालेलुया. वचन काय सांगत आहे का त्या लोकात म्हणजे कोणामध्ये, ह्या जगाच्या लोकांमध्ये जेव्हा आलो, म्हणजे जगामध्ये आपण त्या जगाच्या वहिवाटीप्रमाणे आपण काय करत होतो, चालत होतो. तेव्हा काय त्या दैहिक वासनांना काय आपल्या अनुरूप असे चालत होतो. त्या लोकात आम्ही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो. आपण काय प्रार्थनेमध्ये येण्याच्या अगोदर कसं वागत होतो का मनाच्या इच्छेप्रमाणे, काय देहाच्या ज्या आपला मन सांगत, काय सांगाल ज्या मनात आपले येईल त्या करत होता. आणि काय मनाच्या इच्छेप्रमाणे आपण आपल्या मनाचे राजी होतो आणि जे आपल्याला वाटेल ते आपण काय कसे करत होतो. मग त्या बरं असेल किंवा वाईट असेल ते आपल्याला काय समजत नव्हता. आपल्या मनाचे काय आपण राजी का मला ज्या वाटेल, माझं जीवन माझी लाईफ आहे, मी मला जसा वाटेल तसा मी करन. काय आपण सांगत होतो का हे माझं जीवन आहे, माझी लाईफ आहे, जसा मला वाटेल तसा मी करन. कारण काय आपण तेव्हा त्या जगामध्ये होतो. काय वचन सांगत आहे तेव्हा आपण कसे वागत होतो, आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो व स्वभावात इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. आपला स्वभाव कसा होता, एकदम क्रोधाने काय आपण भरलेलो होतो. काय सांगितले का स्वभावात आपला स्वभाव कसा होता, क्रोधाने काय इतरांप्रमाणे क्रोधाची रागाची प्रजा होती. काय होती, प्रजा होती. आपल्यामध्ये नम्रपणा होता का, आपल्या तोंडाला काय काही नव्हता, ज्या मनात येईल त्या काय बोलायचं. काय होतं, आपले स्वभाव आपला काय एक रागीट होता. समोरचा माणूस काय वाईट बोलल किंवा काही बोलल ते आपल्याला पसंत नाही आला, म्हणजे काय ते माणसाला पण आपण पाहत होतो का मोठा आहे का लहान आहे, त्याच्याशी कसा बोलला पाहिजे त्या पण आपल्याला काय माहित होतं. की आपण तेव्हा कशी होतो, क्रोधाने रागाने भरलेला. समोरचा माणूस काही सांगत का लगेच आपला काय सटकी करायचा, लगेच त्याला काय जे आपल्या मनात समजायचं नाही, काय आपण बोलत होतो त्या काय आपल्याला समजत नव्हता. तर आपण तेव्हा कशी होतो, क्रोधाची प्रजा होतो. तेव्हा वचन काय सांगत आहे का त्या लोकात आम्ही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो व स्वभावात इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. कशी होतो, स्वभाव आपला स्वभाव कसा होता, क्रोधाने काय भरलेला. आपण कसे होतो, क्रोधाची एक प्रजा होतो. पण आज आपण काय परमेश्वराने काय आपल्याला काय आज आपलं जीवन निवडलेलं आहे. तर आज आपल्यामध्ये काय तो नम्रपणा असलं. काय आज कोणी पण आपल्याला गावात म्हणजे आता आपली काय वचन काय सांगता हे मत्ती 5:16 का तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गाच्या पित्याचे काय करावे, गौरव करावे. आज आपला प्रकाश, आज आपण वचनामध्ये आहोत, आज आपण प्रार्थनेमध्ये येतो, आज आपल्याला वचन माहित पडलं तर आपला
आपला प्रकाश जेव्हा लोकांवर पडेल तेव्हाच ती पण काय देवाला काय ओळखतील, आपल्या देवाचे काय स्वर्गाच्या पित्याचे काय होतील, गौरव होतील. यशया 53:6 आणि 7. यशया 53:6 आणि 7. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भरपून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. असे आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याजवळ लादले. त्यांचे हालहाल केले तरी ते त्यांनी शोषले. आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढरांप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते का आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे काय गेलो होतो, मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. आपण काय मेंढरांप्रमाणे काय कसे गेलो होतो, बहकून गेलो होतो का नाही. काय वचन सांगते का आपण सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो.